फोटोसिंथेसिस इज इंटरसेल्युलर ॲनाबॉलिक प्रोसेस. हे बघ कोण रे कोण बसावी. अरे नाही रे मतलब काय झाला सगळा मागचा परिसर स्कॅन करून? सर मी लिहून घेत होतो. हाच म्हणाला. सरांना विचार पेज नंबर 229 कधी शिकवणार. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आवड बरीच पुढे गेली तुमची. हा ओ सर, मी काय नाही म्हणालो. आपला PCM ग्रुप आहे. आणि सर हा चिंगारी आहे ना, हा आमच्या मॅथ्स आणि बायोलॉजी ग्रुपमध्ये भांडण लावून देतो. हा आणि म्हणतो की इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सोडवायला चड्डी दम लागतो. मेलेला बेडूक तर पादरा पण कापतो. पण बायोलॉजीत पास तर व्हावं लागणार आहे ना. अभ्यासात टापटीप नाही, रॅडत पण नाही. एक ओळ लिहिता आली नाही पेपरमध्ये. भोपळा करून ठेवला फक्त, भोपळा फक्त बस. आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळे फील्ड्स आहे. पण तुम्हाला कशात आवड आहे? 12वी सायन्स. HSC, वेरी नाइस. लेट मी टेल यू, हमारे पास HSC की बेस्ट फैकल्टी है. ट्रिपल एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस. HSC साठी अरे तू पण हो हे आमचे क्लासेसचे ब्रोशर्स आहे. प्लीज गो थ्रू इट. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे चारही विषयांचे क्लासेस हवा असेल तर आणि तरच 20% सूट. नाहीतर प्रत्येक विषयाचे 40,000. 40,000 म्हणजे थोडे जास्ती नाही आहेत का? हो ना, म्हणजे काही सूट वगैरे. मॅडम, ही तुमची कायमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. आणि ही लढाई जिंकली की तुमची मुलं जन्मभराचे राजे. एंड आफ्टर ऑल पेरेंट्स ये सब कुछ किसके लिए करते हैं? हां आपका खरा आहे पण म्हणजे आमचे प्रेरणास्थान प्रोफेसर संग्राम राजे गुलकर्णी यांची आम्हाला शिकवणच आहे की इथून कोणीही नाराज होऊन जाता कामा नाही. अँड आफ्टर ऑल समाजसेवा इज ईश्वर सेवा, राईट? म्हणून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 5% सूट. 5%? हॅपी? हां आता हॅपीच. तुम्ही पण हॅपी? मी पण हॅपी. चला मी तुम्हाला आमच्या क्लासेसची वैशिष्ट्य दाखवते. आता ते फळा, चॉक, डस्टर, त्यातून उडणारी ते धूळ, हे सगळ्या जुन्या गोष्टी नो मोर. नाव ओनली प्रोजेक्टर, प्युअर अँड हेल्दी एटमॉस्फिअर. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? आणि गेस व्हॉट, आमच्या सर्व क्लासेसमध्ये AC आहे. साधा सुद्धा नाही, 3.5 टनांचा. प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी हवा. हे बघा, ऑन ऑफ. कसं वाटतंय? आणि हे बघा, हे आहे आमचे कोरियन मेड स्पेशल डेस्क, शाइनिंग एंड स्मूथ. आप यहाँ पे बैठ के पढ़ाई कर सकते, खड़े होके पढ़ाई कर सकते, जैसे चाहे वैसे पढ़ाई कर सकते. कसं वाटतंय? मी तर खूपच एक्साइटेड आहे. एक्सक्यूज मी, एनी क्वेश्चन्स? नाही म्हणजे मी याला म्हणत होतो की 80 मुलांची बॅच आहे ना. हाँ, फिर भी सबको पर्सनल अटेंशन दिया जाएगा. I mean, लेक्चरर जहाँ से पढ़ाता है उसको स्पेशली डिजाइन किया गया है, यू नो. इसलिए यहाँ से सब पर नजर रखी जाएगी. समझ लो, सब पर नजर रखी जाएगी. येस, हसत खेळत शिक्षण हेच आमचे उद्दिष्ट आहे. बाकींचे क्लासेस भलेही एक्स्ट्रा असतील पण आमचे आहे ट्रिपल एक्स्ट्रा. काय कसे वाटते? सिनेमा हॉलमध्ये आल्यासारखं वाटतंय. चला आता मी तुम्हाला दुसरा क्लासरूम दाखवते. तुमका सांगतो, या असाच चलत राहला ना तर अर्थच उरासो नाही. आली आली भाषा आली. पाटील सर बोला. अहो नवीन GR मध्ये इतिहास विषयच काढून टाकावा असं चाललंय म्हणे. आपण आपल्या पूर्वजांना पुसून टाकणार आणि आपली मुलं आपल्याला. ते आत्ताच्या मुलांसारखं आहे. पुढे पाठ मागे सपाट. सपाट. आता इतिहास नाही म्हटल्यावर प्रूफ ना. हा? हा, बायकोक माहेरा कायमची पाठवतले. ओळखच देऊचही नाही. कोण तू? बायको विचारता कोण तू? भानगडीत राहायचे नाही. मजा आहे तिला वासर माझ्या. अरे तिकडे नको ठेवू, तिकडे धूळ आहे. मला धुळीची अलर्जी आहे.
हाय सर ठेव धुळीवरून एक कविता सुचली आहे मला. काय सांगत संदर्भ ग्रंथ म्हणजे इतिहास हा? आणि त्यावर धूळ आहे. संदर्भ ग्रंथ म्हणजे इतिहास आणि त्यावर धूळ आहे. भविष्याच्या नादात हाती नुसतीच खुळखुळ आहे. वा 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 क्या बात आहे वा 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 डोळ हा, खोळ हा, शोळ पोटशूळ. मस्त मस्त हो पाटील सर, अहो इतिहासाचा विषय चाललाय, मराठीचा नाही. तुमची नोकरी जाणार नाही, टेन्शन कसलं घेताय? आता वर्गामध्ये मुलांना मी सुरेश भटांची कविता शिकवत होतो. बर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हम्म, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. वा. आणि ही अशीच वेळ राहिली ना हम्म. तर मराठीचा GR निघायला सुद्धा वेळ लागणार नाही. खरंय खरंय. नाही, सुरेश भटांच्या 4 ओळी आहेत, म्हणजे ज्या कवितेमध्ये नाही आहेत पण एका कार्यक्रमात त्यांनी म्हटल्या होत्या. हम्म, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. वा वा. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. हम्म. हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांत ताख्त फोडते मराठी. वा वा. क्या बात. मराठी भाषा जगणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे. पण वर्षानुवर्षीची ही जी काही धूळ साचत चालली आहे ना, त्याची चिंता वाटते.